राधाचा मासिक पगार 60,000 रुपये आहे. तिने तिच्या पगाराच्या 12% रक्कम बचत केली तर तिने किती रक्कम बचत केली? बघा, तिचा पगार 60,000 रुपये आहे आणि पगाराच्या 12% रक्कम ती बचत करते. टक्के म्हणजे 100, म्हणजे 100 पैकी 12, म्हणजे 100ला 12 रुपये बचत करते. तर 60,000ला किती रुपये बचत करते हे आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 60,000 गुणुले 12 भागिले 100. 100 मध्ये 2 शून्य गेले, 60,000 मध्ये 2 शून्य गेले, खाली राहिले 600 गुणुले 12. 12 6 72 आणि हे 2 शून्य पुढं, म्हणजेच राधा 7,200 रुपये बचत करते. म्हणून पर्याय बी हे उत्तर येते.